पहलगाममधील गोळीबाराने देशभरात खळबळ उडवली असताना बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा थरारक प्रसंग समोर आला आहे। हॉटेल मालकाच्या प्रसंगावधानामुळे जैन कुटुंबांचे प्राण वाचले। सध्या हे सर्वजण सुरक्षित आहेत। काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याने देश हादरलेला असताना बुलढाण्यातील 5 पर्यटकांचा जीव थोडक्यात बचावला आहे। गोळीबार सुरू होण्याच्या क्षणापूर्वीच हॉटेल मालकाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे शक्य झाले। बुलढाण्यातील जैन कुटुंब 18 एप्रिलला पर्यटनासाठी काश्मीरला गेले होते। निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन आणि अनुष्का निलेश जैन असे या 5 सदस्यांचे नाव असून ते 21 एप्रिलच्या रात्री पहलगामच्या एका हॉटेलमध्ये पोहोचले। 22 एप्रिलच्या सकाळी हे कुटुंब हॉटेल बाहेर फिरायला जाणार होते। तेवढ्यात हॉटेलच्या मालकाने त्यांना थांबवले। त्याने सांगितले की बाहेर गोळीबार सुरू आहे, बाहेर पडू नका। हे शब्द ऐकून संपूर्ण कुटुंब थरथरून गेलं। गोळीबाराचा आवाज, भीतीची ती तीव्रता आणि जीवाच्या सुरक्षिततेचा तो क्षण जैन कुटुंबांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला। सध्या ते हॉटेलमध्ये सुरक्षित असून त्यांनी बुलढाण्यातील नातेवाईकांशी संपर्क साधला आहे। जैन कुटुंबांचे नातेवाईक आणि सकाळचे जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांनी माहिती दिली की सध्या हे 5ही सदस्य हॉटेलमध्येच थांबले असून सुरक्षित आहेत। निलेश जैन यांच्या बाईटमध्ये त्यांनी आपल्या जीविताच्या त्या काही क्षणांचा थरारक अनुभव सांगितला। काल दुपारी जेव्हा आम्ही इथून फिरण्यासाठी बाहेर निघण्याची तयारीत होतो, तेव्हाच आम्हाला हॉटेलच्या मालक व इथच्या कर्मचाऱ्यांनी कल्पना दिली की बाहेर फायरिंग सुरू आहे, त्याच्यामुळे इथून बाहेर पडू नका। त्यानंतर आम्ही टीव्हीवर व इतर ठिकाणी बातम्या बघितल्या, प्रकरणाची गंभीरता कळाली। त्याच्यामुळे आता इथे फिरण्याचा किंवा थांबण्याचा आमचा उत्साह मावळलेला आहे। आम्हाला त्वरित इथून बाहेर निघायचं आहे। तरी शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर निघण्याची व्यवस्था करावी, ही विनंती। आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहोचत आहोत। धन्यवाद। शासनाने महाराष्ट्रामधील जेवढे पर्यटक जम्मू काश्मीरला गेलेले आहेत त्या सर्व पर्यटकांना तातडीने आजच्या आज कसं परत मुंबईला आणता येईल आणि त्यांच्या आप्तेष्टांचा, नातेवाईकांचा जीव भांड्यात पडेल अशी व्यवस्था करावी, अशी एवढी शासनाला विनंती आहे।